मॅडम चला निघतो मी घरी जाऊन बघतो. ऐक ऐक ऐक, तू एकदा घरी फोन करतोस का? कदाचित परत घरीच गेली असेल ती. हॅलो हॅलो आई. शुभू बाळा, तब्येत कशी आहे? बरी आहे ना वा? डबा वेळेवर खाल्लास ना वा? औषधं खायची असतात ना, आधी डबा खा मगच. आई ऐक ना, सानिका डब्बा घेऊन कधी निघाली? 2-2.5 तास झाले असतील. काय झालं रे, वेळेवर पोहोचली नव्हती? ऐक ना मला एक सांग, कशाने गेली, रिक्षाने गेली का बसने गेलेली? आता ते काय सांगता येत नाही. काय झालंय रे, नीट सांग की. अरे काळजात धडधड व्हायला लागली माझ्या. नाही नाही ऐक, काय काळजी करू नकोस. काय आले ती बंगल्यावर पोचलेली नाहीये म्हणून विचाराल तो. चल मी घरी येतो आणि बघूयात आपण. त्या कानातल्यांवर मॅचिंग साडी पण पाहिजे आता आम्हाला. काय झालं? का कावरी बावरी झाली असं? आपली सानू बंगल्यावर पोहोचलीच नाही. कुठे गेली माझी सानू? पोचली नाही, अशी कशी पोचली नाही? अगं मग रस्त्यात कोणीतरी मैत्रीण भेटली असेल, तिच्याशी बोलत असेल म्हणून यायला लागेल जायला. नाही, शुभूचा फोन आला होता त्याला, बंगल्याच्या गेटवर दिसलीच नाही म्हणतोय तो. आई, अहो ऐकलं काय? सानू कवा गेली डबा घेऊन शुभूसाठी, अजून आली नाही घरी. तिला फोन लावून विचार ना, म्हणजे कळल कुठे ती. माझा फोन लागेना झालाय, तुमचा फोन लावा की. पण बंद आहे तिचा फोन. अरे देवा, ऐकलं काय? फोन पण बंद लागतोय पोरीचा. आजकालच्या पोरींचं काय सांगता येते वय. लिहून जातो पळून गेली असं. 2 दिवसांनी येईल बघ लगीन करू. ए शोभे, तू फोन ठेव आधी. आणि काय ग, तुझ्या नवऱ्याला सांग पहिल्यांदा, त्याचं तोंड आवड म्हणावं पहिल्यांदा. माझी साडी काय असली म्हटली बाई, माझी लई सुगुणाची सानू आहे. मी काय बी बोललेलं ऐकून नाही घेणार आहे. तुम्ही पण ना, आम्ही करतो तुम्हाला फोन. आणि जा जरा बाहेर जाऊन पोरीला शोध, कुठे दिसते का मग उठ पहिल्यांदा. वय जातोय लगेच. सानू कुठंच नाहीये. बंगल्यापासून इथेपर्यंत मी सगळीकडे जाऊन आलो. रस्ते, गल्ल्या, बस स्टॉप, कुठंच नाहीये ती.